सध्या सगळ्या मराठी प्रेक्षकांच्या नजरा एका चित्रपटाकडे आहेत. तो म्हणजे रितेश देशमुखचा बिग बजेट राजा शिवाजी. गेली 2-3 वर्ष तो मूवीवर प्रचंड मेहनत घेतोय. त्याचे सेट्सवरचे काही फोटो व्हायरल झाले आणि त्यासोबतच याची खतरनाक कास्ट सुद्धा रिव्हील करण्यात आली. म्हणायचं झालं तर पहिल्यांदाच इतकी मोठी स्टार कास्ट ज्यामध्ये बॉलिवूडचे दिग्गज आहेत आपल्या मराठीत दिसणार आहे. तरी एकदा स्टार कास्टवर नजर टाकूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे रितेश देशमुख. जीवामाला यांच्या भूमिकेत आहे सलमान खान. अफजल खानाची भूमिका साकारतोय संजय दत्त. राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या भूमिकेत आहे भाग्यश्री पटवर्धन. आता या वरच्या भूमिका तर कन्फर्म्ड आहेत, पण काही भूमिका हे कलाकार साकारू शकतात. शहाजीराजे यांच्या भूमिकेत महेश मांजरेकर दिसू शकतात. मिर्झा राजे जयसिंग यांची भूमिका अभिषेक बच्चन साकारू शकतो. दादोजी कोंडदेव यांची भूमिका सचिन खेडेकर यांच्याकडे असू शकते. शिवरायांच्या प्रथम पत्नी सईबाई यांच्या भूमिकेत जिनिलिया देशमुख दिसू शकते. या व्यतिरिक्त फरदीन खान, अमोल गुप्ते, जितेंद्र जोशी हे सुद्धा प्रमुख भूमिकांमध्ये आपल्याला दिसणार आहेत. आता इतकी मोठी स्टारकास्ट आहे तर बजेट तर भाई खूपच जास्त असणार आहे नक्की. राजा शिवाजी चित्रपटाचा बजेट 50 ते 70 कोटींच्या मध्ये असल्याचं म्हटलं जाते. आतापर्यंत रितेशचाच वेड हा चित्रपट आणि प्रवीण तरडे यांचा सरसेनापती हंबीरराव हे दोन्ही सर्वात जास्त बजेट असलेले मराठी चित्रपट होते. दोघांचं बजेट 15 कोटी होतं. पण याच्याही जवळपास 4 पटीने जास्त बजेट सोबत मराठीत चित्रपट बनवण्याचं धनुष्य रितेशने पेललंय. महत्वाचं म्हणजे हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा 5 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. त्यामुळे चित्रपटाकडे फक्त 100 नाही, 200 तर नाहीच नाही, थेट 300 कोटी कमावणारा पहिला मराठी सिनेमा या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. आतापर्यंत सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांची लिस्ट पाहिली तर 110 कोटींसोबत पहिल्यावर आहे सैराट. दुसऱ्यावर 92 कोटींसोबत आहे बाई पण भारी देवा. तिसऱ्यावर 75 कोटींसोबत आहे वेड. चौथ्यावर 75 कोटींसोबतच आहे पावनखिंड आणि 5व्यावर आहे नटसम्राट याने 50 कोटी कमावले होते. सिंगल डे कलेक्शनच्या बाबतीत पहिल्यावर आहे बाई पण भारी देवा ज्याने तब्बल 6.10 कोटी रुपये कमावले होते. तर दुसऱ्यावर आहे रितेशचाच वेड ज्याने 5.70 कोटी कमाई केली होती. त्यामुळे कमाईच्या बाबतीत, बजेटच्या बाबतीत सगळीकडे टॉप लिस्ट मध्ये रितेशच आहे. मराठीत तर त्याचा मोठा फॅन बेस आहे. सोबत बॉलिवूडवरही त्याची चांगली पकड आहे. त्यामुळे राजा शिवाजी 300 कोटींचा पल्ला गाठू शकतो हे तर जवळपास निश्चितच मानले जाते. अजून एक खास गोष्ट म्हणजे हा चित्रपट 1 मे महाराष्ट्र दिनीच रिलीज होतो. मराठीत फर्स्ट डे कलेक्शनच्या बाबतीत सैराट अजूनही टॉपवर आहे. त्याने 4.23 कोटी कमावले होते. पण राजा शिवाजी फर्स्ट डे मध्ये तब्बल 20 कोटींच्या पार जाऊ शकतो. दुसरीकडे पाहायचं झालं तर राजा शिवाजीला मे मध्ये कॉम्पिटिशन देऊ शकेल असा एकही हिंदी किंवा साऊथचा चित्रपट नाही. त्यामुळे महाराष्ट्रात तर राजा शिवाजी बक्कळ कमाई करणार हेच वाटतं. मराठीत सहसा बजेट, स्टारकास्ट, सिनेमॅटोग्राफी अशा अनेक गोष्टींवर लिमिटेशन असायचं, पण रितेशने हे सगळेच बॅरियर मोडून काढले. त्यामुळे आता राजा शिवाजी मराठीत एक वेगळा माइलस्टोन गाठणार हे नक्की. मराठी मनोरंजन विश्वातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की सबस्क्राईब करा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.